अनलॉक विद्यार्थी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। नुकताच इयत्ता 4थीचा स्कॉलरशिप परीक्षेविषयीचा अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे आणि सर्व विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीला लागले देखील आहेत। मी देखील आपल्या भेटीला याच परीक्षेसंदर्भात नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमधून इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील संख्याज्ञान या घटकातील संख्यांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप या विषयावरील व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमधून संख्यांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर या इतक्या सोप्या घटकावर परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग आत्ताच व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रत्येक प्रश्न प्रकाराप्रमाणे 5-5 गणित तुम्हाला स्वतःला मनानं करायची आहेत आणि ती वहीत सोडवून काढायची आहेत, जेणेकरून तुमचा अधिक सराव होईल आणि यशाचा पाया पक्का होईल। चला तर मग पाहूया स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय आणि विस्तारित रूप कसं लिहायचं असतं। इथे एक संख्या दिलेली आहे 34,532। या संख्येमध्ये 3 हा जो अंक आहे, 4, 5, 3, 2 हे जे वेगवेगळे अंक आहेत, या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तर कशी पाहायची ते आपण पाहूया। पहा, स्थानिक किंमत या शब्दामध्ये स्थान हा शब्द आहे। स्थान म्हणजे ठिकाण किंवा जागा। या प्रत्येक अंकाला त्याचं विशिष्ट स्थान आहे। म्हणजे हे 2 एककाच्या घरात आहे, म्हणजे एकक हे त्याचं स्थान आहे। 3 हे दशकाच्या घरात आहे, 5 चं स्थान आहे शतक, 4 चं स्थान आहे हजार आणि 3 चं स्थान आहे 10,000 आणि त्या प्रत्येक अंकाला त्याच्या स्थानानुसार एक विशिष्ट किंमत प्राप्त झालेली असते, त्याला म्हणायचं त्या अंकाची स्थानिक किंमत। म्हणजेच या 3 ची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर हे जे 3 आहे ते कुणाच्या घरात आहे, ते आहे 10,000च्या घरात। म्हणजे या 3 ची स्थानिक किंमत झाली 3,10,000। म्हणजेच हे 3 आणि त्याच्या पुढे किती घर आलेले आहेत, 1, 2, 3, 4। म्हणून त्याच्या पुढे आपण 1, 2, 3 आणि 4 शून्य देणार आहोत। ही झाली 3 ची स्थानिक किंमत। आता जर आपल्याला 5 ची स्थानिक किंमत लिहायची असेल तर 5 ची स्थानिक किंमत काय होईल, 5 ची स्थानिक किंमत ही 5 कुणाच्या घरात आहे ते आपल्याला पाहावं लागेल। 5 आहे शतकाच्या घरात। म्हणजेच या 5 च्या पुढे 1, 2 ही घरं आहेत, म्हणून 5 च्या पुढे आपण 2 शून्य देऊया। 5 ची स्थानिक किंमत झाली 500। तर अशा प्रकारे प्रत्येक अंकाची त्याच्या स्थानानुसार स्थानिक किंमत होत असते। जेव्हा आपण एककाचा विचार करू, एककाचा हे जे 2 आहे, या 2 ची स्थानिक किंमत काय होईल, 2 च्या पुढे घरच नाही, त्याच्यामुळे 2 ची स्थानिक किंमत 2, कारण 2 वर आपल्याला शून्य देताच येणार नाही, कारण त्याच्या पुढे एकही घर नाही। म्हणून 2 ची स्थानिक किंमत झाली 2च। तर अशा प्रकारे तो अंक कोणत्या घरात आहे, कोणत्या स्थानावर आहे, त्या स्थानावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ही ठरत असते। त्याचबरोबर आपण आता पाहूया दर्शनी किंमत म्हणजे काय। तर पहा, दर्शन या शब्दाचा अर्थ आहे डोळ्याला दिसणे। आपल्या डोळ्याला जसं दिसतं तशीच त्या अंकाची किंमत। म्हणजे हा 3 अंक ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला तो 3 असाच दिसतो, म्हणून या 3 ची दर्शनी किंमत झाली 3, 4 ची दर्शनी किंमत झाली 4। म्हणजे तो अंक जशास तसा ती त्याची किंमत असते। 5 ची दर्शनी किंमत झाली 5। म्हणजेच या 3 ची स्थानिक किंमत जरी 30,000 असली तरी याच 10,000वरील 3 ची दर्शनी किंमत जर आपल्याला काढायची असेल तर ती काय होईल, 3। 4 ची दर्शनी किंमत 4च, या 3 ची दर्शनी किंमत देखील 3च आहे आणि या 2 ची दर्शनी किंमत देखील 2च आहे।
म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल की एककचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमी सारखीच असते. आपल्याला एक दुसरी संख्या दिलेली आहे 87,052. यामध्ये जर आपण या 0 ची स्थानिक किंमत काढायची पाहिली तर 0 कोणत्या घरात आहे? एकक, दशक, शतक. परंतु 0 हे जरी शतकाच्या घरात असलं तरी त्या 0 ची स्थानिक किंमत 000 म्हणजे 0. एका पुढे एक आपण किती जरी 0 लावले तरी 0 ची किंमत बदलत, वाढत किंवा कमी होत नाही. ती 0 अशीच राहते. म्हणून या 0 ची शतकाच्या घरातील 0 ची स्थानिक किंमत 0 आणि दर्शनी किंमत सुद्धा 0च आहे. म्हणजे 0 ची आणि एककावरील असलेल्या संख्येची किंवा अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते, नाही का? हा घटक अतिशय सोपा आहे आणि या स्थानिक किमतीवरूनच विस्तारित रूप हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. विस्तारित रूप म्हणजेच त्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या स्वरूपात मांडलेली असते. म्हणजेच 87,052 या संख्येचं विस्तारित रूप जर आपल्याला लिहायचं असेल तर ते आपण असं लिहू शकतो. 8 ची स्थानिक किंमत 8 च्या पुढे 1 2 3 4 0 अधिक 7 ची स्थानिक किंमत 7 च्या पुढे 1 2 3 0 अधिक 0 ची स्थानिक किंमत 0च होणार आहे अधिक 5 ची स्थानिक किंमत 5 च्या पुढे एकच घर आहे म्हणून 1 0 अधिक 2 ची स्थानिक किंमत 2च. हे झालं या 87,052 चं विस्तारित रूप. आलं लक्षात? आता आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप या तिन्ही गोष्टी समजावून घेतल्या. परंतु या अतिशय सोप्या प्रश्न प्रकारावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते आता आपण समजावून घेऊया. आपला पहिला प्रश्न आहे 85,678 या संख्येतील दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? संख्या दिलेली आहे आपल्याला 85,678 आणि सांगितलंय दोन्ही 8. पहा, इथे एक 8 आहे, इथे एक 8 आहे. हे आहे एकक स्थानावरचा 8 आणि दशक, शतक, हजार, 10,000 हे आहे 10,000 स्थानावरील 8. तर या दोन्ही 8च्या स्थानिक किमतीमधला फरक आपल्याला विचारलाय. प्रथम आपण 10,000 स्थानावरील 8 ची स्थानिक किंमत किती आहे ती लिहूया. हे 8 आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 0 लिहूया. त्यानंतर ह्या एककाच्या 8 ची स्थानिक किंमत काय झाली? एकक स्थानच्या 8 ची स्थानिक किंमत ही काय झाली? 8च. म्हणून एककाखाली एकक मी इथे मांडलेलं आहे. आणि आपल्याला सांगितलंय त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. फरक या शब्दाचाच अर्थ आहे वजाबाकी. जिथे जिथे फरक किंवा अंतर हा शब्द येतो तिथे आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची असते, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला जेव्हा या दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे त्यावेळेस आपण या दोन्ही 8च्या स्थानिक किमती लिहिलेल्या आहेत आणि फरक विचारलेला आहे म्हणून करूया वजाबाकीची क्रिया. पहा, या शून्यातून 8 जात नाही, त्यामुळे आपण शेजारच्या घरी गेलो, इथे देखील आपल्याला काहीच मिळणार नाही, त्याच्यामुळे ह्या शेजाऱ्याकडे गेलो, ह्या पण शेजाऱ्याकडे काही नाहीये, मग हा ह्या शेजाऱ्याकडे आला आणि शेवटी हा शेजारी या 8 कडे आला. या 8 कडून 1 उसना घेतला, 8 जवळ राहिले 7 आणि इथे झालं 10. परंतु या 10 मधून ह्या शून्याला 1 दिला म्हणजे इथे झाले 9, इथे झाले 10. या 10नं पुन्हा ह्या शून्याला 1 दिला म्हणजेच इथे झाले 9, इथे राहिले 10. आता या 10नं पुन्हा या शून्याला 1 दिला म्हणजे इथे राहिले 9 आणि इथे झाले 10.
इथे आपल्याला हातच्याची वजाबाकी येणं गरजेचं आहे. आणि मग आता या 10 मधून 8 गेले 2, 9, 9, 9, 7 ही आली आपली वजाबाकी. 19,992 हा आपला आहे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ रंगवावं लागणार आहे. आता आपला दुसरा प्रश्न आपण वाचूया. 45,632 या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती? इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे 45,632 आणि सांगितलंय काय? शतक आणि एकक. पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार ही स्थानं आपण मांडून घेतली आणि आपल्याला सांगितलंय शतक आणि एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करायची आहे. हे आहे शतक, हे आहे एकक. यांची अदलाबदल करायची म्हणजे काय करायचं? एककाचं 2 शतकाच्या घरात आणायचं आणि शतकाचं 6 एककाच्या घरात न्यायचं. बाकीचे अंक आपल्याला जशास तसेच ठेवायचे आहेत. अदलाबदल फक्त आपल्याला शतक आणि एककाची करायला सांगितलेली आहे. बाकी 4ला 4, 5शी 5 आणि 3शी 3 हे बाकीचे अंक आपण जशास तसे ठेवले आणि यांच्यामध्ये अदलाबदल करून मिळणारी जी नवीन संख्या आहे आणि मूळ संख्या. मूळ या शब्दाचा अर्थ इथे असा आहे की मूळ म्हणजे गणितामध्ये दिलेली किंवा पहिली किंवा जुनी संख्या. पहिली संख्या आपली ही आहे 45,632 आणि नवीन तयार झाली 45,236. यांच्यामधील फरक म्हणजे पुन्हा फरक हा शब्द आपल्याला वाचायला मिळाला. फरक म्हणजे आपल्याला करायची आहे वजाबाकी. मग कुणाकुणाची वजाबाकी करायची? तर या 2 संख्यांची मूळ संख्या आणि नवीन संख्या. परंतु वजाबाकी करताना आपण कोणत्या संख्यांची वजाबाकी करू शकतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू शकतो. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या 2 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे ती पाहावं लागेल आणि ती संख्या वर लिहून खाली लहान संख्या लिहून त्यांची वजाबाकी करावी लागणार आहे. पहा मग इथे 45,632 आणि 45,236 मध्ये 632 ही संख्या मोठी आहे आणि 236 ही संख्या लहान आहे. त्यामुळे आपण ही जी मांडणी आहे ती योग्य आहे. याच मांडणीनं वजाबाकी करूया. परंतु इथे आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण इथे स्वतंत्रपणे 45,632 वजा 45,236 अशी मांडणी करूया. या 2 मधून 6 जात नाही. मग हा 2 गेला आहे शेजाऱ्याकडे. शेजाऱ्याने 1 दिला. त्याच्याजवळ राहिले 2. इथे झाले 12. 12 मधून 6 कमी झाले 6. 2 मधून 3 जात नाही म्हणून पुन्हा या शेजाऱ्याने 1 दिला. इथे राहिले 5. 12 मधून 3 गेले 9. त्यानंतर 5 मधून 2 गेले राहिले 3. 5 मधून 5 गेले 0. 4 मधून 4 गेले 0. आपलं उत्तर आलं 396. मग कोणता आहे आपला पर्याय 396चा? पर्याय क्रमांक 4. आपण आपला तिसरा प्रश्न वाचूया. एका संख्येत 4 दशहजार. पहा 4 दशहजार, 5 शतक, 2 दशक आणि 1 एकक आहे. तर ती संख्या कोणती? आपल्याला इथे स्थानं दिलेली आहेत आणि ती संख्या तयार करायची आहे. ज्यावेळेस स्थानावरून संख्या तयार करायची असते त्यावेळेस आपण ती स्थानं मांडून पहा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशी स्थानाची घरं मांडून ती संख्या तयार करायची असते. काय काय सांगितलं आपल्याला? 4 कुणाच्या घरात आहे? दशहजाराच्या. मग दशहजाराच्या घरात आपण 4 लिहूया. 5 कुणाच्या घरात आहे? शतकाच्या. मग आपण इथे शतकाच्या घरात 5 लिहूया. 2 दशकाच्या घरात आहे ते 2 इथं आपण लिहूया आणि 1 आहे एककाच्या घरात. 1 एककाच्या घरात लिहूया. मग आपली संख्या तयार झाली का? तर पहा इथे आपला एक रकाना रिकामा राहिलेला आहे. असा रकाना जेव्हा रिकामा राहतो त्या रकान्यात असलेली संख्या आपल्याला जेव्हा दिलेली नसते अशा वेळेस त्या रकान्यात 0 लिहायचं असतं. आणि मग आता आपली ही संख्या तयार झाली 40,521. जर आपण हा 0 दिला नसता
तर ती संख्या झाली असती अशा प्रकारे 4521. आणि असा चुकीचा पर्याय सुद्धा आपल्या पर्यायामध्ये असतो आणि त्यामुळे आपले मार्क्स जातात. त्यामुळे योग्य पद्धतीनं गणिताची मांडणी करणं, संख्यांची मांडणी करणं, संख्येतील सर्व अंकांची घरं व्यवस्थित मांडणं हे गरजेचं असतं. यानंतर आपला चौथा प्रश्न आहे 8, 2, 4 आणि इथे आपल्या 2 फुल्या किंवा 2 स्टार दिलेले आहेत. या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक हा 27 आहे. म्हणजे या स्टारच्या जागी जे काही अंक आहेत त्या अंकाच्या जागी असलेल्या अंकांच्या जर स्थानिक किमती मांडल्या त्यांचा फरक म्हणजे त्यांची वजाबाकी जर केली तर ती वजाबाकी येणार आहे 27. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? आता इथे आपण पर्यायातून जाऊया. आपले 4 पर्याय काय काय दिलेले आहेत? पहिला आहे 1, दुसरा आहे 4, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे 5. पहा, जर आपण 8, 2, 4 आणि या फुलांच्या जागी पहिला पर्याय ठेवून पाहिला, आपण पहिल्या पर्यायाचा विचार करतोय, तर या फुलीच्या जागी इथे 1 आणि पुन्हा अजून 1 म्हणजे फुली याचा दोन्ही ठिकाणी फुले आहेत म्हणजे इथं जो अंक आहे तोच इथे आहे. म्हणजे इथं पण 1 आणि इथं पण 1 अशी ही संख्या तयार झाली. आता जर आपण यांच्या स्थानिक किमतीचा फरक म्हणजे 1 ची स्थानिक किंमत झाली 10 आणि दुसऱ्या 1 ची स्थानिक किंमत झाली 1, या दोघांचा फरक म्हणजे वजाबाकी ही जर केली 10 मधून 1 कमी केलं तर राहतं 9. आपल्याला फरक किती यायला हवाय? 27. म्हणजे मग आपला पर्याय पहिला बरोबर बसला का? नाही, हा पर्याय आपला बरोबर येत नाही. मग आपण हा दुसरा पर्याय ठेवून पाहूया. 4, 4 म्हणजे या स्टारच्या जागी जर आपण 4 ठेवलं तर या 4 ची स्थानिक किंमत झाली 40 आणि ह्या दुसऱ्या 4 ची स्थानिक किंमत झाली 4. 40 मधून जेव्हा आपण 4 वजा करू त्यावेळेस काय उत्तर येईल? 36. आपल्याला वजाबाकी किती हवी आहे? 27. त्यामुळे आपला हा पण पर्याय योग्य नाही. आता आपण तिसऱ्या पर्यायाचा विचार करू. इथे जर आपण 3 ठेवलं आणि इथे पण मग आपल्याला 3 ठेवावं लागेल आणि मग या 3 ची स्थानिक किंमत झाली 30 आणि दुसऱ्या 3 ची स्थानिक किंमत झाली 3. 30 मधून जेव्हा आपण 3 वजा करतो त्यावेळेस पहा 30 मधून 3 कमी झाले तर 27 येतात. अशा काही 2 अंकी संख्यांच्या जे वजाबाकी आहेत त्या सुद्धा आपल्याला पटकन आल्या पाहिजेत, कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेग सुद्धा असणं गरजेचं आहे. ही हातच्याची वजाबाकी आहे परंतु 30 मधून 3 कमी केल्यानंतर 27 राहतात, हे सुद्धा तुम्हाला निरीक्षणानं चटकन लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला जो फरक हवा होता 27 तो इथं मिळालेला आहे. म्हणजे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आपला 5वा प्रश्न आहे 58,279 या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? पहा, हे आहे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि सांगितलंय दशहजार स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत. 10,000वर आहे 5, मग 5 ची स्थानिक किंमत काय झाली? बरोबर 5 च्या पुढे 1 2 3 4 0, 1 2 3 4 0 म्हणजे 50,000 झाली 5 ची स्थानिक किंमत. आणि शतकाच्या घरात आहे 2, या 2 ची कसली किंमत आपल्याला विचारली? पहा, 2 ची आहे शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत, म्हणजे 2 ची आपल्याला काढायची आहे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे तो अंक जशास तसा, म्हणजेच 2 ची दर्शनी किंमत 2च. आणि यांचा विचारलाय आपल्याला दोघांच्या किमतीचा गुणाकार, म्हणजेच 50,000 गुणिले 2 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेस असा 0 0 0 असलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा असतो त्यावेळेस फक्त संख्यांचा गुणाकार करायचा, 2चा आणि 5चा गुणाकार, 2 पंचे 10 आणि त्याच्या पुढचे जेवढे काही शून्य आहेत ते शून्य मोजून आपण आलेल्या उत्तराच्या समोर लिहायचे असतात. 1 2 3 4, 1 2 3 4 हे आलं आपलं उत्तर 1,00,000. कुठे आहे आपला पर्याय? पर्याय क्रमांक 4. आता आपण आपला 6वा प्रश्न पाहूया. 45,000
670. या संख्येत 5च्या खाली रेषा ओढलेली आहे आणि सांगितलंय या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती. हा खूपच सोपा प्रश्न आपल्याला विचारलाय. एका अंकाखाली रेषा ओढलेली आहे त्याला म्हणायचं अधोरेखित करणे. ज्या अंकाच्या खाली रेषा ओढलेली आहे तो आहे अधोरेखित केलेला अंक. म्हणजेच या 5ची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे. कशी काढायची. 5 लिहिलं त्याच्यापुढे 1 2 3 घरं आहेत. 1 2 3 शून्य लिहिले. 5ची स्थानिक किंमत आली 5000 आणि मग आपला पर्याय आहे तिसरा. आता आपला 7वा प्रश्न आपण पाहूया. 6765 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीची बेरीज 7च्या दर्शनी किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. पहा इथे 2 6 आहेत. इथे एक 6 आहे आणि इथे एक 6 आहे आणि आपल्याला सांगितलंय 6च्या स्थानिक किमतींची बेरीज. म्हणजेच या पहिल्या 6ची स्थानिक किंमत झाली 6 आणि त्याच्यापुढे 1 2 3 शून्य आहेत म्हणून 1 2 3 शून्य मांडूयात. आणि या दुसऱ्या 6ची स्थानिक किंमत झाली 6 च्या पुढे 1 घर आहे म्हणून 1 शून्य आणि या दोन्ही 6च्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणून या दोन्ही 6च्या स्थानिक किमतीची आपण इथं बेरीज मांडूया. शून्याला 0 0 आणि 6 6 0शी 0 6शी 6 ही आली दोन्ही 6च्या स्थानिक किमतींची बेरीज. परंतु हे आपलं उत्तर आहे का. नाही. दोन्ही 6च्या स्थानिक किमतीची बेरीज ही 7च्या दर्शनी किमतीपेक्षा 7ची दर्शनी किंमत किती आहे. 7ची दर्शनी किंमत म्हणजेच जशास तसं 7. 7ची दर्शनी किंमत आहे 7. तर ही संख्या जास्त आहे. 6060 ही संख्या जास्त आहे आणि 7 ही संख्या कमी म्हणजे छोटी आहे. पण आपल्याला कितीने कमी हा प्रश्न विचारलेला आहे. कितीने जास्त किंवा कितीने कमी असा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न असतो या दोन्ही प्रकारामध्ये कितीने जास्त असं जरी विचारलं तरी आपल्याला वजाबाकीचीच क्रिया करायची असते आणि कितीने कमी असा देखील प्रश्न विचारला तरी सुद्धा आपल्याला करायची असते वजाबाकी. पहा कितीने जास्त किंवा कितीने कमी अशा दोन्ही प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची असते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. मग आपण इथे आपलं जे उत्तर आलेलं आहे 6060 त्याच्यामधून 7 वजा करूया. इथून 6 शून्यातून 7 जात नाही त्यामुळे इथून 6 करून हातचा घेतला 1 आणि 6 जोड राहिलं 5. 10 मधून 7 गेले 3 5 5 0 6 आपलं उत्तर आलं 6053. हे आपलं उत्तर कुठे आहे. हे आहे आपलं पर्याय क्रमांक 4. आता आपण आपल्या 8व्या प्रश्न प्रकाराकडे वळूया. पहा 50 रुपयांच्या 6 नोटा. 50 रुपयांच्या 6 नोटा. त्याचबरोबर 20 रुपयांच्या 3 नोटा व 5 रुपयाची 1 नोट मिळून तयार होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप कोणते. ह्या अशा वेगवेगळ्या नोटा आहेत आणि त्या सगळ्या नोटा मिळून जी रक्कम बनते त्या रकमेचे विस्तारित रूप आपल्याला काढायचं आहे. 50 रुपयाच्या 6 नोटा म्हणजेच 1 2 3 4 5 6 ही प्रत्येक नोट 50 50 50 किमतीची आहे. म्हणजेच 50 रुपयाच्या किती रुपयाच्या नोटा 50 रुपयाच्या आणि किती नोटा 6 नोटा. हे 50 किती वेळा आलेलं आहे 6 वेळा. म्हणजे 50 आणि 6चा गुणाकार 5 सख 30 आणि त्याच्यावर हा शून्य देऊन टाकला. हे झाले 300 रुपये. सगळ्यात पहिल्यांदा एकूण पैसे किती होतात ते आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या 50 रुपयाचे झाले 300 रुपये. 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे किती रुपये झाले 20 20च्या 3 नोटा घेतल्यात म्हणजे 20 आणि 3चा गुणाकार करूया. 2 6 आणि शून्याला 0 हे झाले 60 रुपये आणि 5 रुपयाची 1 नोट म्हणजे झाले 5 रुपये. 360 आणि 5 हे किती रुपये झाले
या तिघांचं ज्यावेळेस आपण बेरीज करू ते उत्तर येईल 365. परंतु आपलं जरी हे उत्तर आलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला विचारलंय काय, आलेल्या रकमेचे विस्तारित रूप. त्यामुळे ही रक्कम हा सुद्धा पर्याय असतो, परंतु तो चुकीचा पर्याय असतो. कारण आपल्याला विस्तारित रूप जर विचारलं असेल तर 365 हे काही विस्तारित रूप नाही. त्यामुळे विस्तारित रूप म्हणजे अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. 3 ची स्थानिक किंमत 300, 6 ची स्थानिक किंमत 60 आणि 5 ची स्थानिक किंमत 5च. हे आलं आपलं विस्तारित रूप आणि ते आहे आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता आपला 9वा प्रश्न पाहूया. 75,632 या संख्येतील सम अंकांच्या स्थानिक किंमत व विषम अंकांची दर्शनी किंमत यांच्या बेरजेतून कोणती संख्या येईल? पहा, 75,632 याच्यामध्ये विचारले की सम अंक जे आहेत, सम अंक म्हणजे कोणते? इथे आपल्याला सम विषम या दोन्ही संकल्पनांची स्पष्टता असणं गरजेचं आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांच्यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 या अंकांपैकी एखादा अंक असतो त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या. म्हणजे पहा, आपल्याला ही जी संख्या दिली याच्या एकक स्थानी आहे 2 म्हणजे 75,632 ही संख्या आहे एक समसंख्या. परंतु आपल्याला इथे काय सांगितलंय की सम अंक म्हणजे याच्यामध्ये जे सगळे आकडे आहेत 7, 5, 6, 3, 2 याच्यापैकी सम कोण कोण आहे? सम आहे 6 आणि 2 हे आहेत सम. त्या सम अंकांच्या काय करायचे? स्थानिक किंमत. समची स्थानिक किंमत आपण मांडूया. 6 ची स्थानिक किंमत 600, 2 ची स्थानिक किंमत 2 आणि विषम अंक. विषम कोणकोणते आहेत आता याच्यामध्ये? विषम आहे 7, 5, 3 यांची काय करायची? दर्शनी किंमत मांडायची. म्हणजे पहिलं 7 ची दर्शनी किंमत 7च, 5 ची पण दर्शनी किंमत 5 आणि 3 ची दर्शनी किंमत 3 यांच्या बेरजेतून म्हणजे या सर्व अंकांची आपल्याला करायची आहे बेरीज. तर ती काय असेल? 0, 2, 7 इथे झालं 9, 9 आणि 5 14, 14 आणि 3 17 हातचा आला 1 आणि 606. आपलं उत्तर आलं 617. आपला पर्याय क्रमांक 1 आपल्याला मिळाला. आता पहा आपला 10वा प्रश्न. 43,250 या संख्येतील दशहजार व शतक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज व हजार व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यांच्यातील फरक किती? पहा, ज्यावेळेस प्रश्न आपल्याला मोठा दिलेला असतो त्यावेळेस त्या प्रश्नाची फोड करून प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय काय आणि विचारलंय काय समजणं गरजेचं आहे. आणि मग काय करावं लागेल हे आपल्याला समजतं. इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येमधील दशहजार, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. दशहजार आणि शतक, दशहजारचा 4 आणि शतकचा 2 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज आधी आपल्याला करायला सांगितलेली आहे. दशहजारची 4 ची स्थानिक किंमत आहे 4 वर 1, 2, 3, 4 0 अधिक 2 ची स्थानिक किंमत 2 च्या पुढे 2 घर आहेत म्हणून 2 0. ही बेरीज आली 40,200. व आता पुढे काय सांगितलंय? हजार व दशक स्थान. हजार मध्ये कोण आहे? 3. 3 ची स्थानिक किंमत किती आली? 3 च्या पुढे 1, 2, 3 0 1, 2, 3 0 आणि हजार बरोबरच दशक. दशकचे कोण आहे? 5. याची पण स्थानिक किंमत 50 का तर 5 च्या पुढे 1 घर आहे म्हणून 0. ही पण बेरीज आपल्याला विचारलेली आहे 0, 5, 0, 3. हे 2 उत्तर आपल्याला मिळाले आणि ह्या दोन्ही बेरीज आहेत. या बेरीजेतील फरक किती हा शब्द आपल्याला विचारलाय. हा प्रश्न आपल्याला विचारलाय. फरक म्हणजेच करायचे असते वजा बाकी. आणि मग आपण पाहूया की मोठी संख्या कोणती आहे?
40,200 ही संख्या मोठी आहे कारण ती 5 अंकी आहे आणि 3,050 ही संख्या लहान आहे कारण ती 4 अंकी आहे. मग 40,200 मधून 3,050 आपण वजा करूया. 40,200 वजा 3,050. शून्यातून शून्य गेलं शून्य. या शून्यातून मात्र 5 जात नाही म्हणून 2 कडून 1 घेतला. इथे राहिला 1. इथे झाले 10. 10 मधून 5 गेले 5. एकातून शून्य गेला 1. पुन्हा या शून्यातून 3 जात नाही. 4 कडून 1 हातचा घेतला. इथे झाले 10. इथे राहिले 3. 10 मधून 3 गेले राहिले 7 आणि 3,300. आपलं उत्तर आलं 37,150 आणि हा आहे पर्याय क्रमांक 4. तर पहा, अंकांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप या घटकावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज विचार केलेला आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या. त्याचबरोबर या प्रत्येक प्रश्नासारखे नवीन 5-5 प्रश्न तयार करून तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवा, जेणेकरून हा घटक तुमचा चांगला पक्का होईल आणि कितीही मोठा शाब्दिक प्रश्न आला तरी तुम्हाला या करायच्या क्रिया अडणार नाहीत आणि आत्मविश्वास वाढेल. लाईक करा, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. अजून नवीन व्हिडिओ कोणत्या घटकावर बनवायचा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.